मलकापूरमध्ये शेतकऱ्यांची तब्बल 5.5 कोटींची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे। काही व्यापाऱ्यांनी बाजारभावापेक्षा जास्त दर देण्याचे आमिष दाखवत सोयाबीन, मका आणि इतर शेतमाल खरेदी केला आणि शेकडो शेतकऱ्यांकडून माल उचलल्यानंतर हे व्यापारी अचानक फरार झाले। या फसवणुकीत जवळपास 5,50,00,000 रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागले। या प्रकरणी शेतकऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असली तरीही अजूनपर्यंत ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। न्याय मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मलकापूरमध्ये आपल्या कुटुंबासह आमरण उपोषण सुरू केले होते। आरोपींना तात्काळ अटक करावी, शेतकऱ्यांचा पैसा परत मिळावा आणि आरोपींची स्थावर मालमत्ता जप्त करावी अशा प्रमुख मागण्या शेतकऱ्यांनी लावून धरल्या होत्या। यावेळी आमदार चैनसुख संचेती यांनी मध्यस्थी करत या प्रकरणात तोडगा काढण्याचा प्रयत्न केला। घेतला आमच्या माणसाने नेला, मका दिला आणि आमचा माणूस मरून गेला। आता आम्ही आमचे पोरं सोरं आम्ही काय काय ठेवा, आता कसं काय पोरायचे काम धंदे करा, शिक्षण पाणी शेतीला काय लावा, आम्ही बिमार आहे, पैसा कुठून पुरा, आमचा माल घेतला आणि पैसे देऊन नाही राहिले आमचे। पोलीस लोक कारवाई नाही करून राहिले। आम्ही कधी लोक याची वाट पहा, आता 2 वर्ष होऊन गेले, आम्ही याची अशी सांगून बी राहिला नाही की आज देऊ की काल देऊ। आम्ही कधी लोक याची वाट पहा, आमचे पैसे देवा त्यांना कसं काही बी करून त्याचं। अनिता खर्चे मी त्यांच्याकडे गेली होती। अनिता खर्चे मी आमचे पैसे त्यांनी इतके डुबवले। कोणी डुबवले? प्रफुल्ल डॉक्टरना एवढे डुबवले की आम्ही म्हणजे गंगाल होऊन गेलो। त्यांनी आम्हाला एवढं फसवलं की द्यायचं आश्वासन दिलं, पण त्यांनी पैसे आम्हाला दिले नाही। खोटे आश्वासन देऊन त्यांची बायको म्हणते की मी तुम्हाला पैसे देते, खोटे आश्वासन देते आणि लोकांना धमक्या देते की तुम्हाला मी अटक करीन म्हणून। गुंडे आणि मी तुम्हाला अटक करीन, तुम्ही आम्हाला पैसे मागायला आले तर। पोलीस प्रशासन काहीच करून नाही राहिले, SP साहेब सुद्धा काहीच करून नाही राहिले। हे कारवाई कोणीतरी करायला यावी, नाही तर आम्ही इथे आमच्या जीवनाचं काही ना काही करणार आहे, नाही तर त्याला आम्ही दिसला की आम्ही मारून टाकू त्याला।